नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वळूया आपल्या घटकाकडे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग, मी अरविंद पवार। शाळेचे नाव वरळी सिफेस मनपा मराठी माध्यमिक शाळा वरळी, प्रभारी मुख्याध्यापक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहे तो घटक म्हणजे वस्तू। ही कविता आपण आज पाहणार आहोत। कवी द भा धामनस्कर यांनी लिहिलेली ही कविता वस्तू। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया कवी परिचय। कवी द भा धामनस्कर यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद शहरात झाला। त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही पदवी घेतली आणि 1988 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी केली। ते सप्टेंबर 1960 सालापासून डोंबिवलीत राहतात। त्यांनी आपल्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली। सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, हंस, मराठवाडा इत्यादी नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। ग्रंथालीच्या दशकाची कविता मधील 10 निवडक कवींच्या काव्य संकलनात त्यांची कविता समाविष्ट झाली आहे। हा झाला कवींचा परिचय। आता आपण बघूया कवींचे कविता संग्रह। कवी द भा धामनस्कर यांचे कविता संग्रह बघा। त्यांच्या कविता संग्रहामध्ये सर्वात प्रथम बघूया पहिला कविता संग्रह प्रास्तनाचे संदर्भ। हा त्यांचा एक कविता संग्रह। त्यानंतर बरेच काही उगवून आलेले, हा त्यांचा दुसरा कविता संग्रह। त्यानंतर भरून आलेले आकाश, हा त्यांचा तिसरा कविता संग्रह। बघा, त्यांच्या कविता संग्रहामध्ये पहिला प्रास्तनाचे संदर्भ, दुसरा बरेच काही उगवून आलेले, तिसरा भरून आलेले आकाश, हे 3 त्यांचे कविता संग्रह आहेत। त्यांच्या कविता संग्रहाची माहिती पाहिल्यानंतर आपण आता बघूया त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान। बघा, कवी द भा धामनस्कर यांच्या प्रास्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार प्राप्त झालेला आहे। बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे। कवी द भा धामनस्कर यांचे आकाशवाणी व दूरदर्शनवर कविता वाचन झालेले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग सुद्धा झाला होता। हे झाले कवी द भा धामनस्कर यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांना मिळालेला सन्मान। यानंतर आपण वळणार आहोत आपल्या कवितेकडे। आपली कविता आहे वस्तू। कवी द भा धामनस्कर। बघा, वस्तू या कवितेमध्ये कवी काय म्हणतात। ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे। कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात,
व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट असे नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त होते. बघा, कवी द.भा. धामनस्कर आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात? ते म्हणतात की या वस्तू ज्या असतात ना, या वस्तू अनमोल असतात. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देत असतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक असं अतूट नातं तयार होत असतं. त्यामुळेच तर थोर व्यक्तींच्या वापरामधल्या ज्या वस्तू असतात ना, त्या पुढे संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात, जरी त्या निर्जीव असल्या, पण वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून कवी द.भा. धामनस्कर यांनी व्यक्त केली आहे. बघा, कवी आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात आता बघूया आपण. आपली कविता वस्तू. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. बघा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. बघा, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, ही आपण बघतोय वस्तू कविता. आणि या वस्तू कवितेमध्ये काय कवी म्हणतायत ते आपण पाहिलं. कविता बघा, ही वस्तू कविता म्हणजे वस्तू ह्या निर्जीव जरी असल्या तरी त्यांना प्रेम स्नेह आपण दिला पाहिजे. हा भाव कवी द.भा. धामनस्कर आपल्या कवितेमध्ये व्यक्त करतात. ही झाली कविता आणि त्या कवितेची आपण पाहिलेली माहिती. आता पाहूया आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना.
बघा या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते. बघा या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे. निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते, ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते, ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे, जपावे. वस्तूशी असलेला स्नेहबंध जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखेच संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जपावा, अशी शिकवण या कवितेतून दिली आहे. बघा कवी आपल्या कवितेमध्ये काय सांगतात. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहतोय. निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते, ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे, जपावे. वस्तूंशी असलेला स्नेहबंध जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखेच संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जपावा, अशी शिकवण या कवितेतून कवी द.बा. धामनसकर यांनी दिली आहे. बघा आपण बघितली कविता आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना. आता पुढे पाहूया आपण या कवितेचे शब्दार्थ. बघा या कवितेमध्ये जे अवघड शब्द आलेले आहे त्या शब्दांचा आपण आता अर्थ पाहूया. पहिला शब्द आहे प्रचंड सुखावतात, म्हणजे खूप आनंदी होतात. निखालस म्हणजे अगदी खरे. सेवक म्हणजे चाकर, सेवा करणारे. बरोबरीचा मान म्हणजे सन्मान, दर्जा. निष्कासित म्हणजे जागेवरून हलवणे. स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा, माया. हक्क म्हणजे स्व अधिकार. कृतज्ञता म्हणजे भावनिक ऋण, आदरयुक्त भावना. हे बघा या आपल्या वस्तू कवितेतील काही शब्दार्थ आपण बघितलेले आहे. हे शब्दार्थ बघितल्यानंतर आपण वळूया वाक्प्रचार व त्याचा अर्थ पाहण्यासाठी. बघा या कवितेमध्ये काही वाक्प्रचार व अर्थ आलेले आहेत ते आपण बघूया. जीव नसणे म्हणजे प्राण नसणे. मान देणे म्हणजे आदर करणे, सन्मान करणे. हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. लाडावून ठेवणे म्हणजे सतत कौतुक करणे. आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे. निरोप देणे म्हणजे सोडणे. शाबूत ठेवणे म्हणजे त्याचा अर्थ होतो जपून शिल्लक ठेवणे. हा झाला वाक्प्रचार व त्याचा अर्थ. आता आपण वळूया आपल्या कवितेचा भावार्थ पाहण्यासाठी. बघा कवितेचा भावार्थ आपण पाहूया. कवितेच्या भावार्थामध्ये आपण पाहणार आहोत प्रथम कवितेच्या ओळी. बघा कवितेच्या ओळी काय म्हणतात. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. बघा ते म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. बघा या कवितेचा ओळी आणि त्या ओळींचा अर्थ. निर्जीव वस्तूंनाही भावना असते. कवी काय म्हणतात. निर्जीव वस्तूंनाही भावना असते, त्यांनाही मन असतं. या ज्या निर्जीव वस्तू असतात ना त्यांना भावना असतात.
त्यांना मन असतं, असा महत्त्वाचा विचार कवी आपल्या कवितेमध्ये मांडतात. माणसे वस्तूंचा वापर करतात. बघा, कवी द.बा. धामनसकर आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात? माणसे वस्तूंचा वापर करतात, त्यांना हाताळतात, त्यांच्या वस्तूंशी वागण्याच्या पद्धतीतून वस्तूचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूच्या स्वरूपावरून संबंधित व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळत असतं. यावरूनच वस्तू सजीव असतात असं कवीला वाटतं. वस्तू आणि माणसे यांच्यातील नातं या कवितेतून कवी द.बा. धामनसकर यांनी उलगडून दाखवलं आहे. बघा, कवितेच्या ओळी, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. त्या ओळींचा अर्थ आपण बघितला. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की निर्जीव वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं, असा महत्त्वाचा विचार कवी या कवितेमध्ये मांडतात. माणसे वस्तूंचा वापर करतात, त्यांना हाताळतात, त्यांच्या वस्तूंशी वागण्याच्या पद्धतीतून वस्तूचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूच्या स्वरूपावरून संबंधित व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळतं. यावरूनच वस्तू सजीव असतात असे कवीला वाटतं. वस्तू आणि माणसे यांच्यातील नाते या कवितेतून उलगडून दाखवले आहे. म्हणजेच वस्तूंना जीव नसला ना तरी त्यांना जीव नसल्यासारखं वागवू नये. आता वळूया पुढील ओळींकडे. या ओळींचा अर्थ पाहिल्यानंतर बघूया पुढील ओळी. बघा, पुढील ओळींमध्ये कवी धामनसकर काय म्हणतात? कवी म्हणतात, वस्तूंना मनही नसेल कदाचित. बघा, कवी म्हणतात, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. काय म्हणतात कवी? की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या ओळींचा आपण अर्थ पाहूया. कवी धामनसकर म्हणतात, कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असं म्हणतो. या निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असं म्हणतो. कवींच्या मते त्यांना मन असतं, भावना असते, त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्यांचे व्यक्तिमत्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागलं पाहिजे. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो तसेच वस्तूंशी वागलं पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडलाय. कवी काय म्हणतात? मी ओळीचा अर्थ पुन्हा सांगतो की कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असं म्हणतो, पण कवींच्या मते त्यांना मन असतं, भावना असते, त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्यांचे व्यक्तिमत्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी जसं वागतो, प्रेमाने जसं वागतो, तसंच वस्तूंशी सुद्धा आपण वागलं पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून कवींनी मांडला आहे. बघा, या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा आपण पाहिलेला अर्थ. आता आपण वळूया पुढील ओळींकडे. बघा,
कवितेच्या पुढील ओळी, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. बघा कवितेच्या ओळी, कवी काय म्हणतात? कवी म्हणतात वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. बघा या ओळी आणि या ओळींचा काय होतो अर्थ. खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. या ज्या वस्तू असतात ना, या वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरी त्यांना समान दर्जा द्यावा, बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यावा. वस्तूंशी माणसाने प्रेमानेच वागलं पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना आपण टाकून देऊ नये. बघा त्यांचं म्हणणं असं आहे की वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे. कवी काय म्हणतात? कवी म्हणतात की वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना लगेच टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणं म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणं. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने आणि संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. बघा कवी काय म्हणतात? कवी म्हणतात की जर तुम्ही या वस्तूंचा उपयोग संपला की लगेच त्यांना टाकून देता, तसे टाकून देणे म्हणजे आपलं अस्तित्व स्वतः संपवून टाकणं. आणि हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहानं संवेदनशीलतेने वागले पाहिजे. बघा या ओळी आणि या ओळींचा पाहिलेला आपण अर्थ. आता वळूया पुढील ओळींकडे. बघा पुढील ओळींमध्ये कवी काय म्हणतात? वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या, म्हणजे त्या जागेवरून त्याला न हलवण्याची. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. बघा या ओळी आणि या ओळींचा काय होतो अर्थ. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. त्यांना तुमच्या बरोबरच राहायचं असतं. त्या स्वतःला वेगळं कधीच मानत नाहीत. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचं आश्वासन तुम्ही द्या. त्या ज्या जागेवर असतात ना, त्या जागेवर त्यांचं प्रेम जडलेलं असतं. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचं प्रेम जडलेलं असतं. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप बदलते. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचं मन कळतं. आपण वस्तूंशी प्रेमाने वागतो म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो. असा वेगळा असा नाविन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. बघा वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची तुम्ही हमी द्या, असे कवी आपल्या कवितेच्या ओळींमध्ये सांगतात. बघा या ओळी आणि त्या ओळींचा आपण पाहिलेला अर्थ. यानंतर आपण पाहूया पुढील ओळी. बघा काय सांगतात कवी आपल्या कवितेमध्ये. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. बघा वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. कवी आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात? वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. बघा या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा काय होतो अर्थ.
वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगलं लक्षात ठेवायला हवं. कवी म्हणतात, बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात, हे लक्षात घेत नाहीत. त्यांनाही जीव आहे, मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नये, कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता परमेश्वर आहे, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असं नाही. आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आलं पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे. म्हणजे त्या वस्तू काय म्हणतात बघा, वस्तू कवितेमध्ये कवी आपल्या कवितेत काय म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. अस्वच्छ हात त्या वस्तूंना लावू नका. ह्या ओळी आणि त्या ओळींचा आपण पाहिलेला अर्थ. यानंतर पाहूया पुढील ओळी. बघा, कवी धामनस्कर आपल्या कवितेमध्ये काय सांगतात. पुढच्या ओळी बघा, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा, वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं, त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा आपण पाहूया अर्थ. कवी काय म्हणतात की वस्तूंना जीवापाड जपावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांचे खूप लाड पुरवावे. बघा, त्यांचे खूप लाड पुरावेत, खूप लाड करावेत. एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावं. कारण भविष्य काळामध्ये याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. वस्तूंना मन आहे असं समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तू ही आपल्याला प्रेम व माया देत असतात. बघा, या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा आपण पाहिलेला अर्थ की वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं आणि त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. ह्या झाल्या कवितेच्या ओळी आणि त्या ओळींचा अर्थ. आता आपण पाहूया पुढील ओळी. कवी काय म्हणतात. कवी आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात. शेवटच्या कवितेच्या ओळी, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कवी काय म्हणतात, आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्याचा हक्क शाबूत ठेवावा. ह्या कवितेच्या ओळी आणि त्या ओळीचा काय होतो अर्थ. माणसासारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावं की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. या कवितेमध्ये कवी अत्यंत संवेदनशील भावना नेहमीच्या साध्या शब्दातून व्यक्त करतात. बरीच माणसं वस्तूंना सजीव समजत नाहीत, त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात सुद्धा घेत नाहीत. म्हणून कवी म्हणतात, त्यांनाही जीव आहे, मन आहे, त्यांची काळजी घ्या. त्यांचा जो कृतज्ञतापूर्ण निरोपाचा जो हक्क आहे ना, तो तसाच शाबूत ठेवावा. येथे आपली ही कविता वस्तू ही कविता आपली येथे संपते. बघा, कवी
किती छान अशी ही कविता त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या वस्तूंना दिलेला मान सन्मान हा जो आहे आपण आपल्या या कवितेमध्ये पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी वस्तू कविता बघितलेली आहे ही वस्तू कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आजच्या या तासिकेला यूट्यूब चॅनेलवर लाईक सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका. आजच्या कवितेला आपण छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. या घटकाला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार, धन्यवाद.